अनेक मोठमोठ्या विकासकांच्या विकासासाठी बदलापूर शहरामध्ये झाडे तोडल्याचा प्रकार जो आहे तो यापूर्वीही घडलेला आहे आणि आता पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार जो आहे तो बेलवली परिसरामध्ये आणि घोरपडे चौकात घडलेला आहे। काय नेमकं सगळं प्रकरण आहे आपण पर्यावरण प्रेमी डॉक्टर अमित कुमार गोहिलकर यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। सर, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मनापासून स्वागत। नेमकं काय घडलेलं आहे, कारण की अनेक वृक्ष तोडल्याचा आरोप आपल्या माध्यमातून केला जातोय। बदलापूर शहरामध्ये मुळात प्रदूषण जास्त आहे। MIDCचं प्रदूषण आहे, नवीन कन्स्ट्रक्शन साईटचं प्रदूषण आहे, आता तर ऊन पडल्यामुळे हवा कोरडी होऊन अत्यंत रस्त्यावरच्या धुळीचं पण प्रदूषण जास्त आहे। अशा प्रदूषणाच्या मध्ये झाडांची भूमिका खूप महत्त्वाची असते। पण नेमकं होतंय काय की बदलापूर शहरामध्ये कित्येकदा बेकायदेशीररित्या वृक्षतोड केल्याचं आजपर्यंत निदर्शनास आलंय आणि वेळोवेळी मी जागेवरून तक्रारी केलेल्या आहेत, फोटो आणि व्हिडिओ सहित। पण कुठल्याही तक्रारीवरती नगरपालिका प्रशासनाच्या उद्यान प्रमुखांनी किंवा उद्यान विभागाने दखल घेतली नाही। त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हे लोक जागे होतात। आणि असंच उदाहरण सांगायचं झालं तर बदलापूरमध्ये घोरपडे चौकामध्ये साधारणतः 4-5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला, इलेक्शनच्या आधीची गोष्ट आहे। तर त्यावेळेला घोरपडे चौकात वृक्षतोड सुरू होती आणि योगायोगाने मी तिथे गेलो। त्यावेळेला मी उद्यान प्रमुखांना हे बघा फोटो जागेवरून पाठवले होते झाडं तोडल्याचे। ट्रक JCBने ट्रकमध्ये झाडं भरतानाचे, तोडलेल्या झाडांचे अवशेष भरतानाचे फोटो आहेत बघा इथे, हे बघा। हे सगळे फोटो मी त्याच वेळेला उद्यान प्रमुखांना पाठवले, तर त्यांनी त्यावरती कुठलीही कारवाई केली नाही। आणि हे एकच प्रकरण नाही, मी असे प्रत्येक प्रकरणामध्ये उद्यान प्रमुखापर्यंत या गोष्टी पाठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आतापर्यंत फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम केलं। आम्ही नोटीस पाठवतो, आम्ही माहिती घेतो आणि आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो। आज 7-8 महिने होत आले या गोष्टीला। पुन्हा पावसाळा आला, ही पावसाळा संपायच्या वेळची गोष्ट होती माझ्या माहितीप्रमाणे। तर आता पुन्हा पावसाळा यायचा वेळ आला तरी याच्यावरती 1 वर्ष होत आलं तरी कारवाई होत नाही। इलेक्शन ड्युटी आहे, अमकी ड्युटी आहे, तमकी ड्युटी आहे। मी म्हणतो उद्यान प्रमुखांना एकट्यालाच काम दिलंय का सगळं? त्यांच्याच खांद्यावर सगळा भार दिलाय का? त्यांच्या हाताखाली कर्मचारी नाही आहेत का जाऊन बघायला? ठीक आहे, कर्मचारी पण नाहीत, तुम्ही पण बिझी आहे, मान्य आहे। तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करून कळवू शकता, नगर परिषद प्रशासनाला आणि सामान्य नागरिकांना पण तो अधिकार आहे। तुम्ही प्रशासनाला कळवू शकता, पोलिसांना कळवू शकता की ते अमुक ठिकाणी घटनास्थळी पाठवू शकता वृक्षतोड होत असताना। आणि वृक्षतोड करणं हा दखलपात्र गुन्हा आहे। आधी फक्त साधी तक्रार व्हायची, त्याच्यावरती वर्षानुवर्षे तक्रारीवरती काय सुनवाई व्हायची नाही, पण आता दखलपात्र गुन्हा असल्यामुळे पोलिसांना त्याची दखल घ्यावीच लागते। एवढे सगळे अधिकार दिलेले असताना सुद्धा वृक्ष प्राधिकरण किंवा नगर परिषदेचं उद्यान विभाग अजिबात त्याच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही। निष्काळजीपणाचा कळस झालाय। म्हणजे एखाद्या गोष्टीचा एवढा पाठपुरावा करायला लागावा हे दुर्दैव आहे। आणि खरोखर असं वाटतं की हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे। एखाद्या बिल्डरचा प्लॉट रिकामा करण्यासाठी झाडं तोडली जातात, मग तो म्हणतो की नाही ते आमच्या स्वतःच्या जागेमध्ये, आमच्या 7 बाऱ्याच्या जागेमध्ये। पण असं नाहीये, तुमच्या 7 बाऱ्याच्या जागेवर जरी झाडं असतील तरी ती तोडण्यासाठी तुम्हाला वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घ्यावीच लागते। ती झाडं काय तुम्ही लावलेली नाही, तर तुम्ही लावलेली असली तरी तुम्हाला तोडताना परवानगी घ्यावी लागते। एवढे कडक कायदे त्याच्यामध्ये असताना सुद्धा लोक अक्षरशः प्रशासन आणि बिल्डर सुद्धा सामान्य नागरिकांची आणि सगळ्यांची दिशाभूल करत सुटलेले आहेत। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजेत। आता बेलवलीमध्ये जी गेल्या 8-10 दिवसापूर्वी वृक्षतोड झाली, ती वृक्षतोड सुद्धा अत्यंत अमानवीय आहे। भले तिथे तुम्हाला काही अडचणी असतील, काही तिथे अडचणी झाडांमुळे निर्माण होत असतील, इतकी वर्षे जर अडचणी निर्माण होत नव्हत्या, मग आताच कशा काय निर्माण झाल्या हा पण मुद्दा आहे। बरं, ती झाडं तोडताना कुठल्या प्राधिकरणाने तुम्हाला परवानगी दिली? प्राधिकरणाने परवानगी देत असताना ती प्रोसेस फॉलो केली का? झाडं तोडण्यापूर्वी त्या झाडांची खरोखर तिथे जाऊन आढावा घेणं की झाडं खरोखर धोकादायक आहेत का, अडथळा निर्माण करतात का, ती तोडण्यायोग्य आहेत का, तोडली पाहिजेतच का? बरं, तोडण्याचं रिझन असेलच व्हॅलिड रिझन, तर त्या झाडांच्या बदल्यात दुसरी झाडं लावण्यासाठी प्रोसेस केली का? त्या बिल्डरला किंवा जे कोणी तोडणारे होते त्यांना दुसरी झाडं लावायला सांगितली का? त्या नवीन लावलेल्या झाडांचं डिपॉझिट पालिकेने भरून घेतलं का? ती 7 वर्षे 10 वर्षे त्या झाडांचा सांभाळ करण्यासाठी डिपॉझिट भरून घेतलं जातं आणि ते डिपॉझिट जर ती झाडं जगली नाही तर डिपॉझिट रिफंड मिळत नाही। एवढ्या सगळ्या तरतुदी असताना सुद्धा नगरपालिका प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करतंय। जसं तुम्ही कॅप्शनमध्ये म्हणालात की उघड्या डोळ्यांनी झोपेचं सोंग घेतलेला प्रकार आहे, तो 100% खरा आहे। आज बदलापूर शहराचा जर तुम्ही इंडेक्स बघितला प्रदूषणाचा तर तो प्रचंड मोठा आहे। आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सुद्धा माहितीचा अधिकार दिला होता, पण तिकडून सुद्धा कुठल्या प्रकारची माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही। पुढच्या सगळ्या कारवाया करण्यासाठी वेळ कमी पडतोय, पण हरकत नाही, जसा वेळ मिळेल तसा आपण त्याच्यावरती पाठपुरावा करत राहणार आहोत। आज आपलं बदलापूर शहराचं नवीन निवडून आलेलं प्रशासन बारामती दौऱ्यावरती गेलं होतं। बारामती दौऱ्यावरती गेल्यानंतर बारामतीचे जर रस्ते बघाल तर रस्त्यावर सावली सुद्धा पडत नाही, इतकी गर्द झाडी आहे। मग ही झाडी आपल्याला दिसली नसेल का? ते सांगतो, आता कुठे गेले असतील तो भाग वेगळा, पण त्यावेळेला तुम्ही अभ्यास दौरे जेव्हा करता त्यावेळेला त्या अभ्यास दौऱ्यातून तुम्ही शिकून काय येता
हा मोठा चर्चेचा विषय, कारण हे अभ्यास दौरे का तुमच्या स्वतःच्या खिशातल्या पैशाने होत नाहीत, ह्या जनतेच्या पैशातून तुम्ही करता. मग ते इम्प्लिमेंटेशन जनतेसाठी किती होतं? आज बदलापूर शहरामधले नदी नाले ओढे एवढे अतिक्रमित झाले, आजपर्यंत ते रेकॉर्डवर नाही आहेत. आमचे मित्र नाना देशमुख त्याविषयी कितीतरी महिन्यांपासून पाठपुरावा करतायत. ते रेकॉर्डवरच नसल्यामुळे कुणी पण या अतिक्रमण करा, कुणी पण या नाल्यांची रुंदी कमी करा, कुणी पण या त्याच्यामध्ये बिल्डिंग बांधा, असा प्रकार जर चालू असेल आणि त्याला कुणाचा वचक नसेल तर त्याला काहीच अर्थ उरत नाहीये. तर सामान्य नागरिकांचा पैसा जर अशा ठिकाणी गुंतला जातोय, सामान्य नागरिकांच्या पैशावर जर प्रशासन चालतंय, तर त्या प्रशासनाने त्या सामान्य नागरिकांना काय आपण रिटर्नमध्ये देतोय याचा विचार केला पाहिजे. आणि लोकांनी सुद्धा आपण भरलेल्या करातून आपल्याला काय रिटर्न मिळतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण हे उद्याचं भवितव्य आहे. एक झाड मोठं तयार व्हायला तुम्हाला किमान 50, 100, 200 वर्षे लागतात, तेव्हा ते मोठं वृक्ष तयार होतो. आज सिग्नल यंत्रणा चालू करण्यासाठी कित्येक मोठी बलाढ्य झाडं तोडली गेली. फक्त बेलवलीमधलं दत्त चौकामधलं एक झाड, ते पण तिथल्या नागरिकांच्या विरोधामुळे वाचलं. मग त्या बेलवलीतल्या नागरिकांचं कौतुक करतो की त्यांनी ते झाड वाचवलं, वडाचं झाड. तर बाकीच्या नागरिकांनी का तसा पुढाकार घेतला नसावा, हा पण मोठा प्रश्न पडतो. तर आपल्या अवतीभोवती या झाडांची कत्तल होत असताना आपण गप्प राहणं एक पूर्णपणे चुकीचं आहे. आता पावसाळ्यापूर्वीची वृक्षतोड चालू होईल, म्हणजे झाडांची छाटणी चालू होईल. मागच्या वर्षी पण पावसाळ्यापूर्वी जी झाडं तोडली गेली होती ती इतक्या वाईट परिस्थितीने छाटली गेली होती. एक पान सुद्धा शिल्लक नाही ठेवलं नव्हतं त्या झाडांना, फक्त उभे बुंदे ठेवले होते. म्हणजे हे कुठल्या प्रकारची वृक्षतोड आहे, ही कुठल्या प्रकारची छाटणी आहे. कारण त्या छाटणीचे सुद्धा नियम असतात. जेव्हा तुम्ही पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी, धोकादायक झाडांची छाटणी किंवा काढणी करता, त्यावेळेला सुद्धा प्रोसेस फॉलो करावी लागते आणि त्या प्रशिक्षित यंत्रणेलाच ती झाडं तोडण्याचं काम दिलं जातं. कुणालाही आलं, कुणालाही टेंडर दिलं, तो कसंही झाडं तोडतो, त्या लाकडांची कुठे विल्हेवाट लावतो, काय करतो, काही घेणं देणं नाहीये. आज आपल्या बदलापूरच्या स्मशानभूमीमध्ये लाकडासाठी पण पैसे घेतले जातात. ही तोडलेली लाकडं कुठे जातात, हा पण मोठा प्रश्न आहे ना. एखादा मृतदेह जाळायला तुम्ही 4,000, 3,500 लाकडांचे पैसे घेता. मग नागरिकांना खरं तर ती सुविधा मोफत मिळायला हवी. पण ही तोडलेली झाडं किंवा या झाडं जप्त करणं, पंचनामा करणं, ती लाकडं योग्य ठिकाणी त्यांचा वापर होणं, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाहीये. आणि म्हणून आम्ही नगरपालिकेमध्ये गेल्या 2-3 दिवसापूर्वी माननीय नगराध्यक्ष मॅडम होत्या, त्यांना जाऊन भेटलो, त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलंय की याच्यामध्ये अज्ञात लोकांविरोधात ज्यांनी कुणी तोडली असतील, तुम्हाला माहिती असेल तर नावं टाकून तक्रार करा किंवा अज्ञात लोकांविरोधात तक्रारी दाखल करा, गुन्हे नोंद करा, थेट FIR करा आणि त्यांच्यावरती कारवाई करा. तोपर्यंत यांना वचक बसणार नाही. आणि जर नगरपालिका प्रशासन अशी कुठली कारवाई करत नसेल तर सामान्य नागरिकांना सुद्धा असा FIR करण्याचा अधिकार आहे. कारण तो दखलपात्र गुन्हा आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत विषय असल्यामुळे याच्यावरती दखलपात्र गुन्ह्याची नोंद होऊ शकते. आणि मी स्वतः पुढाकार घेऊन याच्यावरती FIR करून नगरपालिका प्रशासन, उद्यान प्रमुख आणि वृक्ष प्राधिकरणाला सहआरोपी बनवण्यासाठी पोलीस स्टेशनला त्याचा पाठपुरावा करणार आहे. सर, तुम्ही ही संपूर्ण घटना घडली तेव्हा तुम्ही घटनास्थळी होता, तुम्ही तिथूनच उद्यान प्रमुखांना फोन लागला, त्यांच्याकडनं काय रिस्पॉन्स मिळाला? बेलवलीच्या प्रकरणामध्ये मी नव्हतो. मी नंतर मला त्या गोष्टी कळाल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा करतोय. पण घोरपडे चौकात ज्या वेळेला झाडं तोडली गेली त्यावेळेला मी तिथे घटनास्थळावर होतो. तिथूनच हे फोटो तुम्हाला जे आता मी दाखवले, उद्यान प्रमुखांना त्याच वेळेला पाठवले. तिथून फोन करून सांगितलं तर ते बोलले ठीक आहे, मी माणूस पाठवतो. अशीच घटना कुठे घडली, ज्या वेळेला गांधी चौकाच्या पुढे जी बिल्डिंग होती मशिदीच्या समोर, तर ती बिल्डिंगच्या वेळेला पण कन्स्ट्रक्शनच्या पूर्वी ज्या वेळेला तिथली झाडं तोडली तेव्हा पण मी त्यांना झाडांची फांद्या तोडत असतानाच फोटो आणि व्हिडिओ सकट तक्रार केली होती. त्यावेळेला पण त्यांनी सांगितले की नाही, मी माणसं पाठवतो. पण दुसऱ्या दिवशी झाडं पूर्णपणे तिथली सफाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन काय पंचनामा केला आणि काय केलं माहिती नाही. पण त्या प्रकरणामध्ये त्यांनी समोरच्या विकासकाकडून साधारणतः 3,70,000च्या आसपास दंड वसूल केला. मला एक म्हणायचं की एखादा विकासक पैसे भरून दंड भरतो याचा अर्थ त्याला वृक्ष तोडण्याची परवानगी मिळाली असं नाही. तर ती वृक्षतोड करणं हे 100% गुन्ह्याचं स्वरूप आहे आणि तो गुन्हाच आहे. तर अशा प्रकरणामध्ये नगरपालिका प्रशासनाने सावध भूमिका घेऊन किंवा बचावाची भूमिका घेऊन चालणार नाही. तर तिथे त्यांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो सामान्य नागरिकांना, जर कुठेही झाडं तोडताना, फांद्या छाटताना जर तुम्हाला कळत असेल, दिसत असेल, तर तुम्ही थेट 100 नंबरवर फोन करा आणि थेट पोलिसांना बोलवा. दखलपात्र गुन्हा असल्यामुळे पोलिसांना तात्काळ त्याची दखल घ्यावी लागेल आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन येणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे छाती टोकून सांगतो. ते येणारच नाहीत. पण पोलिसांना फोन करा, पोलीस मात्र नक्की त्या ठिकाणी पोहोचतील. कारण ते दखलपात्र गुन्ह्याचं स्वरूप असल्यामुळे पोलीस तिथे 100 नंबरला कॉल केल्यावर येतील. संबंधित वृक्षतोड करणारे लोक त्यांचं सामान, साहित्य सगळं जप्त करतील आणि त्याची पालिकेकडे मागणी करतील की त्याचा पाठपुरावा करून त्याच्यावरती गुन्हे नोंद करतील. सर, हा घडलेला प्रकार जो आहे तो आपल्या निदर्शनास आला, आपण हा आवाज उठवला, परंतु शहरामध्ये कितीतरी ठिकाणी अशा घटना घडत असतील जे कुणाला कळतही नसेल. असं बऱ्याच ठिकाणी होत असेल. बऱ्याच ठिकाणी पत्रे मारतात बाहेरून आणि आतल्यात वृक्षतोड केली जाते, झाडं गायब केली जातात.
कित्येकदा. म्हणूनच सामान्य नागरिकांना मी आवाहन करतो की तुम्ही रोज बघणारी झाडं जर तुम्हाला 4 दिवसांनी दिसत नसतील तर आपल्याला नक्की त्याचा विचार केला पाहिजे की झाडं गेली कुठं. आपण नंतर सुद्धा भले तुम्हाला पोलिसांना फोन नसेल करायचा, मला फोन करा, आम्ही पाठपुरावा करू. तुम्हाला फ्रंटला यायचंच नसेल, तुम्हाला पिक्चरमध्ये यायचंच नसेल, हरकत नाही ना, आम्हाला फोन करा, आम्ही त्याचा पाठपुरावा करू. तिथे कुठल्याही पद्धतीचं घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. कारण कसं आहे, ही लढाई प्रशासनाशी आहे, कुणाशी व्यक्तिगत कुठल्या बिल्डरसोबत आपली लढाई नाहीये, कुठल्या व्यक्तिगत व्यक्तीविरोधात आपली व्यक्तिविशेष म्हणून कुणाच्या विरोधात लढाई नाहीये, तर ही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधातली लढाई आहे आणि प्रशासनच याला उत्तर देऊ शकतं. आम्ही कुठल्या बिल्डरला विचारायला जाणार नाही तू का झाडं तोडतो किंवा का करतो अशा पद्धतीने. हे प्रशासनानं बघायचं, प्रशासनाचं ते काम. डॉक्टर अमित कुमार गोहिलकर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि घोरपडे चौकात आणि बेलवलीमध्ये वृक्षतोड झालेली आहे. मुळासकट झाडं जी आहेत ती तोडण्यात आली, त्याचे फोटोज त्यांनी देखील दाखवलेले आहेत. घोरपडे चौकात जेव्हा संपूर्ण प्रकार घडत होता तेव्हा ते घटनास्थळी होते, त्यांनी स्वतः ते फोटो काढलेले आहेत. मगाशी त्यांनी बातमीमध्ये फोटो देखील आपल्याला दाखवलेले आहेत आणि तिथूनच त्यांनी उद्यान प्रमुखांना देखील फोन लावलेला, परंतु आम्ही कारवाई करू असं त्यांनी सांगितलं, परंतु त्यांच्या माध्यमातून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. आणि आता आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासन उघड्या डोळ्यांनी झोपेचं सोंग करतं की काय असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर पर्यावरणप्रेमी डॉक्टर अमित कुमार गोहिलकर जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि प्रशासनाला आम्ही कायदेशीर मार्गाने जे आहे ते उत्तर देऊ आणि त्यांना कायद्याच्या कचऱ्यात अडकवू असं त्यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे आणि कायदेशीर कारवाई त्यांच्या माध्यमातून केली जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. बदलापूर शहरातील अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.